शेवटची 10-15 मिनिटे मेसीची जी स्ट्रॅटेजी आहे ती वापरून जी कमबॅक जे म्हणतोय तो अर्जेंटिनाकडून बघण्यासारखा आहे. पण समोरचा संघही तितका तोडीस-तोड असल्यामुळं कदाचित समोरचा संघ मेसीला अटॅक करायला बघणार आणि तिथंच ती चुकतील आज स्पेनवाले, असं मला 100% वाटतंय. तसंच अर्जेंटिनामध्ये त्यांनी अजून 7 सामन्यात 19 गोल केलेत, तर त्यांनी 7 गोल पण मायनस खाल्लेत. क्रिकेट वेड्या जगामध्ये कोल्हापूर फुटबॉल वेडे शहर असं कोल्हापूरची एक ओळख आहे. गेल्या महिन्याभरापासून फिफा वर्ल्ड कपचं अतिशय जोरदार दिमाखात मॅचेस सुरू आहेत. अशातच अर्जेंटिना आणि स्पेनची आज रात्री 12:30 वाजता अंतिम सामना त्यांचा आहे. आपल्यासोबत कोल्हापुरातील काही फुटबॉल प्रेमी आहेत. मी आता मिरजकर तिकटे जवळ आहे, त्यांच्याशी चर्चा करूया. नेमका एवढा मोठा कटआउट लावण्यात आलेला आहे मिरजकर तिकटे येथे. एकंदरीत काय भावना आहेत? संध्याकाळी 12:30 वाजता मॅच आहे, काय भावना आहेत नेमक्या मेसी सोबत? आता बघायला गेलं की कोल्हापूर हे आमचा जगापेक्षा वेगळा कोल्हापूर आहे. सगळीकडे भारतामध्ये क्रिकेटचं फॅड आहे, तर आमच्या कोल्हापूरमध्ये फुटबॉल प्रेमी जास्त आहेत. आणि कटआउट तुम्ही आता हे बघताय मेसीचा, तर कोल्हापूरमधल्या जेवढे प्रमुख मार्ग आहेत तिथं क्रिस्टियानो रोनाल्डो असतील, मेस्सी फॅन असतील, नेमार फॅन असतील, सगळ्या क्लबचे जे फॅन्स आहेत त्यांनी आपापले ग्रुप्स या ठिकाणी स्थापन करून त्यांनी आपलं हे नियोजन केलं. आम्ही या ठिकाणी मिरज क्रिकेटला आहे, आमचे नेते कृष्णराजदादा म्हाडकांच्या नेतृत्वात आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही स्क्रीनिंग करून आमच्या कोल्हापुरातले फुटबॉल वेडे जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आम्ही एक व्यासपीठ उभं केलेलं आहे. आणि 12:30 वाजता या ठिकाणी आमची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. तुम्ही आता बघू शकता इथं सगळीकडे मांडवचं काम, त्यानंतर पताके या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आपल्या इथं, आणि त्या पद्धतीने आमची तयारी आता पूर्ण या ठिकाणी झाली आहे. संध्याकाळी 12:30 वाजता जी मॅच आहे त्यासाठी स्क्रीनिंगची कशी योजना केली आणि लोकांना बसण्याची व्यवस्था वगैरे? बसण्याचीच नाही, आता कसं आहे यंग क्राऊड असल्यामुळं उभारूनच बघण्याचं आहे. स्क्रीन आम्ही या ठिकाणी मोठी लावलेली आहे आणि त्यामुळं चांगलं या ठिकाणी कोल्हापूरमध्ये एक चांगलं नवीन उपक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे. उपांत्य फेरीमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंडची मॅच झाली होती, त्यामध्ये शेवटच्या ज्यात मेसीने किक मारून जो गोल केलाय तो अप्रतिम गोल झालाय. त्या गोल बद्दल आणि एकंदरीत मेसीच्या सगळ्या खेळाबद्दल काय भावना आहे? आता 2022चं पण कप या ठिकाणी मेस्सीनं जिंकलेलं होतं, त्यामुळे या वर्षी पण आता कसं आहे आमची आवडती टीम होती पोर्तुगल, त्यामुळे आता आम्ही कसे बघण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेणार आहे. कोण जिंकल ते आमचं असं या ठिकाणी रोल असणार आहे. नेमकी काय भावना दिसत्या? मेसीचं एवढं मोठं कटआउट लावलंय, त्याचबरोबर काय नेमक्या तुमच्या भावना आहेत? आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं आजपर्यंत ब्रीद वाक्य झाले की क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडे कोल्हापूर, ही सद्भावना घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराजदादा म्हाडिक यांच्या विचारानं आज कोल्हापूर जिल्ह्यात जे फुटबॉल वेडे कोल्हापूर आहे, ह्या प्रत्येक फुटबॉल प्रेमींची जिद्द आशा ही उत्साहित राहण्यासाठी या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक चौकात कुठल्याही म्हणजे प्रत्येक संघाच्या एक मेन खेळाडूंचं या ठिकाणी पोस्टर लावलेलं आहे. पण हे सगळी भावना विचारात घेता सगळ्यांना एकत्रित आणून हा अंतिम सामना आहे, वर्ल्ड कपचा अंतिम सामना आहे. या अंतिम सामन्याचा आनंद सगळ्या तरुणांना लुटता यावा याच्या उद्देशाने हे नियोजन या ठिकाणी कृष्णा म्हाडिक साहेबांच्या नेतृत्वात केलेलं आहे. कशा पद्धतीची भावना दिसते? एकंदरीत मेसीची संध्याकाळ मॅच आहे आणि ह्या वर्षी बघायला गेलं तर क्रिस्टियानो रोनाल्डोचं लास्ट डान्स म्हणून सुद्धा कोल्हापूरमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि मेसीच्या प्रती असणाऱ्या भावना कशा? नक्कीच मेसी हा खूप अनुभवी प्लेअर आहे, त्यामुळे इथं त्याचे फॅन्स पण भरपूर आहेत. जसे हे म्हटले की जसे मेसीचे फॅन आहेत तसे पोर्तुगलचे पण फॅन होते, पण मेसी हा एकदम अनुभवी प्लेअर आहे. तुम्ही जो म्हटला की त्यांना जो पाच तो अनुभवाचाच त्याचा खेळ होता आणि फायनल मॅचला सुद्धा जसं मेसीचे फॅन तसे स्पेनचे पण मॅच असणारच येते. त्यामुळे तुम्ही म्हणता मेसीचा अनुभव कुठं ना कुठं तर चालणार आणि त्याच्या जे पासिंग स्किल्स असतील किंवा त्याचे प्ले असतील सगळ्या टीमला घेऊन तो खेळतो, त्याचा कुठं ना कुठं तर अर्जेंटिनाला फायदा होईल असं मला सांग. एकंदरीत बघायला गेलं तर 1900 दशकात एक मॅच झाली होती ज्याचं हँड ऑफ गॉड असं एक मॅच झाली होती. त्या मॅच संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का नेमकी? मॅच त्या संदर्भात तर मॅरेडोनांच्याकडून एखादी हातानं गोल झाली होती असं म्हणतात. मी आणि ती मॅच सुद्धा इंग्लंड आणि अर्जेंटिना हो बरोबर, इंग्लंड आणि ती मॅच सुद्धा 2-1 अर्जेंटिनाने जिंकली होती. बरोबर आहे, त्याची पुनरावृत्ती परवाच्या मॅचला परत एकदा झाली. आता नेमक्या काय भावना आहेत? एवढं मोठं कटआउट लावलेलं आहे आणि इथे लिहिलेलं आहे की तुम्हारे सपने हमारी हकीकत, असं 18-12 असं हे केलेलं आहे. सर्वच प्लेयर त्यांच्या जागेला योग्य आहेत.
हे एवढंच की मेसी हा एक संयमी खेळाडू आहे आणि त्याच्या संयमामुळे तो आज या लेवलला आलेला आहे. आणि म्हणजे मेसीकडे बघून आपल्याला एवढंच शिकता येते की किती जरी वाईट काळ आला तर शेवटच्या 10 ते 15 मिनिटात आपण बाजी मारू शकतो आणि आपण खेळ पलटू शकतोय. हे जर कोणाकडे शिकायचं हे अर्जेंटिना संघाकडनं आपण शिकायचं. ते कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर आणखीन काही लोक आपल्यासोबत किंवा फुटबॉल प्रेमी आहेत. नेमकी काय भावना दिसते तुमची एकंदरीत मेसीच्या या सगळ्या पूर्ण विश्वचषकामध्ये एकंदरीत खेळाबद्दल आणि कालच्या इंग्लंडमध्ये जो त्याने गोल केला ते एकंदरीत काय तुमच्या नेमक्या भावना? तसं सांगितलं तसं त्यांनी बरोबर आहे. मेसी हा एकदम टॅलेंटेड चांगला असिस्ट करणारा प्लेअर आहे. आजची पण मॅच जी होणार आहे, जे कृष्णराज महाडिक प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी स्क्रीन लावलेली आहे, मोठ्या प्रमाणात जे सगळे नियोजन केलेलं आहे, आम्हाला चांगलाच कार्यक्रम असा होईल, आनंदी होईल असं आम्हाला वाटतंय. परवाचे जे तुम्ही इंग्लंडच्या मॅच बद्दल बोलताय, मेसीने त्या ठिकाणी खूप चांगला असिस्ट करून मॅच ही हातात आणून दिलेली आहे. चांगलं गोल मारलाय, चांगला स्कोर केला, सगळे व्यवस्थित झालेलं आहे. नक्कीच आपण आणखी काही कोल्हापुरातील महत्वाच्या आणि काय आपल्यासोबत आहेत. काय सांगाल नेमकं मेस्सीची आज मॅच आहे आणि एकंदरीत कोल्हापूरमध्ये सगळं जल्लोषाचं वातावरण दिसतं. सगळ्यांनी मोठे एकत्रित येऊन इथं गर्दी करावी. स्क्रीन लावली आहे कृष्णा दादा माडकतर्फे. त्यांनी सगळ्यांनी स्क्रीनचा बघून आनंद घ्यावा अशी आमची इच्छा आहे. नक्कीच आपण बघू शकता की कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटबॉल प्रेमी आहेत. आपण आणखीन काही लोकांच्या त्याचबरोबर फुटबॉल प्रेमींच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत की नेमकं आज अंतिम सामना आहे, त्यामुळे कोल्हापूर हे जल्लोषमय नक्कीच असणार आहे. कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर आज अंतिम सामन्याचं वातावरण जल्लोषात आणि उत्साहात दिसते. आता मी प्रॅक्टिस क्लब जवळ आहे. आता काय नेमकी भूमिका आहे? आज अर्जेंटिनाची 12:30 वाजता अंतिम सामना आहे स्पेन बरोबर. नेमकी काय भावना आहे आणि मेस्सी बद्दल असणारं प्रेम कोल्हापूरमध्ये कशा प्रकारे? मेस्सी बद्दलचं काय प्रेम तुम्ही बघत असाल मागेच. प्रत्येक कोल्हापूरकर मेस्सी वेळी कोल्हापूरकर म्हणून आहेतच. एक त्याचा लय मोठे ऐतिहासिक मिरजकर तिकटी येते बोर्ड पण लावलाय 52 फुटी मेस्सीचा. त्यामुळे मेस्सीचं प्रेम हे भरपूर, मेस्सी बद्दलचं प्रेम भरपूर आहे. पण मेस्सी हा स्वतःसाठी खेळत नाही. मेस्सी हा अर्जेंटिना टीमसाठी, अर्जेंटिना वर्ल्ड कप जिंकू दे यासाठी त्याचा गेम आहे. प्रत्येक मॅचेस बघत आलाय. शेवटची 10-15 मिनिटं मेस्सीची जी स्ट्रॅटेजी आहे ती वापरून जी कमबॅक जे म्हणतोय तो अर्जेंटिनाकडून बघण्यासारखा आहे. आणि अर्जेंटिनाची तीच स्ट्रॅटेजी ती अजून कुठल्या टीमला समजलेलं नाही आहे. आणि तसा पद्धतीनं आज गेम होणार आणि अर्जेंटिना परत बॅक टू बॅक वर्ल्ड कप घेणार. 2022ला बघितलं तर त्यावेळी सुद्धा अर्जेंटिनानं कप घेतला होता. कालची जी मॅच झाली इंग्लंड आणि अर्जेंटिना सेमीफायनल, त्या मॅचचा परफॉर्मन्स बघता एकंदरीत आजच्या मॅच काय अंदाज लावू शकता मेस्सीच्या परफॉर्मन्स बद्दल? मेस्सीचा हा परफॉर्मन्स कसा आहे, मेस्सी हाचा परफॉर्मन्स हा त्याचा अभ्यास आपण कोणीच करू शकत नाही. जो 90 मिनिटात कोणत्या पोझिशनला खेळतोय हे आतापर्यंत कोणी सांगू शकत नाही. कधी हाफला येतोय, जिथं कमी पडेल तिथं मेस्सी खेळत असते. मेस्सीची पोझिशन स्ट्रायकर असू दे, विंगर असू दे. शेवटची 15 ते 20 मिनिटं बघायला गेला 90 मिनिटाच्या ऐवजी तर मेस्सी हा लेफ्ट विंगर खेळत असतोय. आणि जो तो पासेस आणि जो तो असिस्ट करतोय ते अजून कुठल्याही डिफेंडरला कळालेलं नाही. आणि ते जे बॉल कळत नाही तेच बरोबर स्कोर पडले आणि ते स्कोर पडून कमबॅक होऊन जे 2 गोली जरी असल्या त्या दबावाखाली दबाव न घेता अर्जेंटिना ही कमबॅक होऊन मॅच विन झालेली आहे. नेमकी काय भावना दिसते? हा कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी सुद्धा अर्जेंटिना आणि मेस्सीचं बॅनर लावण्यात आलेलं आहे. नेमकी कोल्हापूर म्हणून काय भावना आहे? क्रिकेट जगतात फुटबॉल वेडे शहर म्हणून कोल्हापूरला मानलं जाते. नेमकी काय भावना दिसते आज? भावना जर सांगायचं झालं तर कोल्हापुरात पहिल्यापासून फुटबॉल फेमस आहे. जर तुम्ही इथं बघला तर आपण प्रॅक्टिस क्लब कशी आहे, प्रॅक्टिस क्लब हा शतक महोत्सव पूर्ण करणारा संघ आहे. ज्याला महाराष्ट्रातला असा एकमेव संघ आहे जो 100 वर्ष पूर्ण करून खेळ असलेला संघ आहे. त्याच तुम्हाला काय असेल की हा वारसा पहिल्यापासून वारसा झाला फुटबॉल प्रेमी. असे प्रत्येक वेगवेगळे चाहते आहेत. मी स्वतः फ्रान्सला हे करतो, हा अर्जेंटिनाला करते. तसे भरपूर प्रत्येकाचे हे आहेत. जसं नेमारला कोण मानतो, रोनाल्डोला कोण मानतो, त्या प्रकारे सगळे प्रत्येक फायनलसाठी खूप उत्सुक आहेत की कोण जिंकेल त्यासाठी. मेस्सीची कामगिरी मागच्या ज्या मॅच मध्ये बघितली, कशा पद्धतीची कामगिरी जाणवते तिची किंवा एक परफॉर्मन्स काय? मेस्सी ॲज फक्त हा स्वतःसाठी खेळत नाही, ॲज तो गेम मेकर म्हणून खेळतो. म्हणजे फक्त तो स्वतःसाठी हे करत नाही, स्कोर करत नाही, तो पूर्ण एससाठी खेळतो. तसंच त्याचं काम असते की तो पासेस त्याचं खूप आहेत. प्लस तो गोल्डन बूटच्या रेसमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आज पण बघूया तो कसा घेते. एकंदरीत काय वाटतंय कोल्हापूरमध्ये सुद्धा बॅनरबाजी म्हणा, कटआउट लावण्यात आलेला आहे. मिरजकर तिकटी असू दे किंवा
उभा मारुती चौकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्यात. एकंदरीत कोल्हापूर म्हणून किंवा कोल्हापूरकर म्हणून तुमची काय भावना दिसते मेस्सी बद्दलचं काय प्रेम नेमकं? कोल्हापूरकर कसे आधीपासूनच पूर्वीपासून फुटबॉल प्रेमी आहेत. जसं आमचे आजोबा होते, वडील होते, सगळेच फुटबॉल प्रेमी आहेत. त्यामुळे कोल्हापुरात प्रत्येक संघाचे फॅन्स आहेत आपल्या इथं इंटरनॅशनल. तसं त्यामुळं त्यांचं गेम ते सगळंच बघण्यासारखं आहे बाहेरच्या टीमचा दिन. त्यामुळे वातावरण एकदम जबरदस्त आहे. एकंदरीत बघायला गेलं तर या विश्वचषकामधला जो मेस्सीचा परफॉर्मन्स आहे इंग्लंडमध्ये जो इंग्लंड विरुद्ध जी सेमीफायनल झाली तो परफॉर्मन्स बघता काय आजच्या मॅचचे काय एकंदरीत अंदाज लावतो? काय स्पेन पण तुल्यबळ संघ आहे अर्जेंटिनासाठी. त्यामुळे कसं आहे आज दोन्ही टीमांचा गेम बघण्यासारखा होणार आहे आणि अर्जेंटिना जिंकणार हे आम्ही गृहीत धरलेलं. एकंदरीत कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटबॉलचं वेळ म्हणा किंवा फुटबॉलची एक क्रेज कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसून येते. अजून काही कोल्हापूरमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे किंवा पोस्टरबाजी करण्यात आली आहे ते आपण बघूया आणि लोकांच्या अजून काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. मेसी जिंकणार. मग काय असं काय वाटतंय इंग्लंड बरोबर खेळलाय तो चांगला आता काय वाटतं मेसी काय खेळणार आज चांगला खेळणार काय? खेळणार की. आज बघणार काय रात्रभर जागणार तू आज? होय 12:30 वाजता मॅच आहे आज. मग किती वाजेपर्यंत रात्रभर जागणार काय तू आज? होय. नेमकी काय भावना दिसते आज सगळीकडे कोल्हापूरमध्ये वातावरण कटआउट सुद्धा लावलेलं आहे स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेलं आहे काही काही ठिकाणी. एकंदरीत कोल्हापूरकर म्हणून काय भावना दिसते? कोल्हापूरकर म्हणून बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. एखादं बाबा आपण सण उत्सव साजरा करतो तसा फुटबॉल कोल्हापूरमध्ये साजरा केला जातो. प्रथमतः आज मीडियाच्या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे, संघ कुठलाही जिंकू दे पण फॅन्समध्ये कुठं वाद होता कामा नये, जेणेकरून त्याला गालबोट लागता कामा नये. राहिला विषय कोण जिंकणार, दोन्ही टीमा तशा तोडीस तोड आहेत. जर बघितलं तर मेस्सी हा अनुभवी खेळाडू आहे, मागच्या वेळेपासून विश्वविजेता संघ आहे आणि त्याच्या खेळाच्या जोरावर आणि त्याच्या अनुभवाच्या जोरावर तो नक्कीच वर्ल्ड कप मध्ये मजल मारेल अशी 100% खात्री आहे. पण समोरचा संघही तितका तोडीस तोड असल्यामुळं कदाचित समोरचा संघ मेस्सीला अटॅक करायला बघणार आणि तिथंच ती चुकतील आज स्पेनवाले असं मला 100% वाटतंय. एकदा मेस्सीकडे फोकस केलं तर इतर खेळाडू गोल करू शकतात आणि हा ठाम विश्वास आहे की बाबा वर्ल्ड कप हा अर्जेंटिना जिंकू शकते. तसे मी ब्राझील फॅन्स आहे पण बघितलं तर आजच्या खेळाडूच्या ह्याच्याप्रमाणे तर नक्कीच वर्ल्ड कप हा अर्जेंटिना जिंकणार. आजच्या अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघातील आक्रमक खेळाडू आणि मध्य फळीतील खेळाडू इतके चांगले खेळाले की दोन्ही टीमच्या बचाव फळीतील खेळाडूंना लय कष्ट घ्यावे लागणार आहे त्यासाठी. स्पेनची सुद्धा अत्यंत कामगिरी मोलाची दिसते. स्पेनचे आतापर्यंत 7 सामने खेळले त्यांनी. 7 सामन्यापैकी 6 सामन्यात त्यांच्यावर एक पण स्कोर झालेला नाही. एका सामन्यात फक्त एक स्कोर झालाय. तसंच अर्जेंटिनामध्ये त्यांनी अजून 7 सामन्यात 19 गोल केलेत तर त्यांनी 7 गोल पण मायनस खाल्लेत. त्यामुळे सामना आता अटीतटीचा होणार आणि निकाल आताच आपण सांगू नको. ठरवलेल्या प्लॅनिंग प्रमाणे कोचने दिलेल्या प्लॅनिंग प्रमाणे जशी टीम सक्सेस होईल त्यावर तो विजय ठरणार. आताच सांगू शकत नाही आपण कोण जिंकणार. एकंदरीत कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी कटआउट लावण्यात आलेले आहेत मेस्सीच्या त्याचबरोबर अर्जेंटिनाच्या बद्दल आणि मिरजकर तिकटीमध्ये जर बघितलं तर मोठं स्क्रीन सुद्धा लावण्यात येणार आहे. कशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये उत्साहाचं वातावरण मुलांच्या मध्ये आणि फुटबॉल प्रेमींच्या मध्ये दिसून येते का? कोल्हापूर ही मुळात फुटबॉलची पंढरी आहे आणि कोल्हापुरातला फुटबॉल कलकत्त्यानंतर असणारा फुटबॉल हा कोल्हापुरात आहे. त्यामुळं कोल्हापूरच्या लहान मुलं एखाद्या घरात लहान मुलं म्हणजे बापापासून ते मुलापर्यंत सगळी फुटबॉल खेळणारे आहे. त्यामुळे फुटबॉल खेळाविषयी जर हे कुतूहलता करायची झाली तर आज मेसीची जशी क्रेज आहे, आज रोनाल्डोची क्रेज आहे, नेमारची क्रेज आहे. आज त्या पद्धतीनं एक कोल्हापुरात एक फुटबॉल विषयीचं प्रेम आणि क्रेज ही नॅचरल दृष्ट्या निर्माण झाली. आणि स्क्रीन लावण्याचा तुम्ही विषय बोलला तर स्क्रीन म्हणजे एक आवड आहे. आज तुम्ही गेला प्रत्येक कोपऱ्याकडे खंडोबात म्हणजे स्क्रीन लोकांनी स्क्रीन लावले, पुढं मिरजकर तिकटीला स्क्रीन आहे. आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही त्या स्क्रीन लावल्या गेले. एक कोल्हापूर म्हणजे एक फुटबॉलची पंढरी आहे. त्यामुळं फुटबॉल विषयी कोणतीही गोष्ट आज तुम्ही साधी कोल्हापूरची शिवाजी पाटाकडीलची मॅच आहे म्हणला तर 25,000 पब्लिक जमते. ह्याचं कारणच हे काय की फुटबॉल हा कोल्हापुराचा कुतूहलतेचा विषय आहे. आज तुम्ही प्रत्येक घरात बघितलं तर मी आता सुद्धा बोललो वडिलांच्या पासून मुलापर्यंतची पिढी खेळत आलेली आहे. 3-3, 4-4 पिढ्या फुटबॉल खेळत. त्यामुळे फुटबॉल हा कोल्हापूरचा रांगडा गेम आहे. छत्रपतींच्या काळापासून चालत आलेला गेम आहे. आज कोल्हापूरची पंढरी निवड शाहू म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या पासून ते आज ह्या महाराजांच्या पर्यंत आज राज्याश्रय आम्हाला लागलाय आणि तो राज्याश्रय असा आहे की त्यांनी फुटबॉलवर असणारं त्यांचं प्रेम, त्या फुटबॉलला दिलेली त्यांनी गती
आज ह्या राज्याश्रयानं आम्हाला भरपूर आज शाहू महाराज असतील, संभाजीराजे असतील, मालुराजे असतील, मधुरी महाराणी असतील, आज ह्यांनी फुटबॉल म्हणजे आज कोल्हापूरचा खेळाडू आज बाहेर जाऊन खेळायला लागला. याचे कारण मालुराजेंनी आज ह्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि त्यामुळे आज वरच्या लेवलला आज कोल्हापूरची मुलं खेळू शकलीत, वरच्या लेवलला जॉबला जाऊ शकलीत. याचं कारण आज ह्या राज्याश्रयाचे उपकार आहेत की कोल्हापूरच्या या फुटबॉलवर. नक्कीच आपण बघू शकता की कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर फुटबॉलचं वेळ आहे. क्रिकेटच्या जगतामध्ये एक कोल्हापूर असं शहर आहे जिथं फुटबॉलचं वेळ आहे. एकंदरीत आज 12:30 वाजता मॅच सुरू होणार आहे. रात्री 12:30 वाजता ही मॅच सुरू होणार आहे. अर्जेंटिना स्पेन यांचा अंतिम सामना आज 2026च्या फिफा वर्ल्ड कप मध्ये दिसणार आहे. त्यासोबत कोल्हापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी त्याचबरोबर जल्लोषाचं वातावरण सुद्धा आपल्याला दिसते. त्यामुळे ह्या मॅचकडे कोल्हापूरसह अनेक जगभरातील लोकांच्या आणि मेस्सीच्या विशेष करून मेस्सीच्या या कारकिर्दीवर आणि त्याच्या खेळावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. त्यामुळे हा सामना बघण्यासारखा असणार आहे. कॅमेरामन ऋषिकेश पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.